आदरणीय डॉक्टर शांती कुमार जी पाटिल, आदरणीय गुरुवर्य भाई साहब। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। आचार्य समंतभद्र महाराज गुरुदेवांचा आज 129वा आपण जन्मदिवस साजरा करत आहोत। वास्तविक 129 वर्षापूर्वी एक अशा सूर्याचा उदय झाला ज्याचा प्रकाश संपूर्ण विश्वामध्ये पसरला, पण तो सूर्य असा होता, लौकिक सूर्याचा अस्त झाल्यानंतर त्याचा प्रकाशही जातो, निघून जातो, परंतु हा सूर्य अस्त झाल्यानंतरही त्याचा प्रकाश अजूनही पूर्ण विश्वामध्ये व्याप्त आहे। वास्तविक महान पुरुष त्यांचं व्यक्तित्व असं असतं की ते आमचं जीवन संवारण्यासाठी, सुधारण्यासाठी, उन्नत करण्यासाठी समर्थ असतात। तेच महान व्यक्तित्व असतात। महान व्यक्तित्व कधीही अस्त किंवा दिवंगत होत नाहीत। ते आपल्या विचाराने, आपल्या साहित्याने आणि आपल्या कृतित्वाने आपल्या मध्येच निरंतर उपस्थित असतात। आचार्य समंतभद्र महाराज सुद्धा आपल्या विचाराने, साहित्याने आणि त्यांच्या कृतीने, त्यांच्या कृती भौतिकही आहेत आणि अलौकिक, अभौतिक किंवा जिवंत समजा अशाही त्यांच्या सर्व कृतित्व आहेत। त्यांच्याद्वारे स्थापित जे गुरुकुल आहेत हे सर्व त्यांचं भौतिक कृतित्व आहे आणि त्या गुरुकुलातून निघून जितक्या जीवांनी आपलं कल्याण केलेलं आहे ते त्यांचे जिवंत कृतित्व आहे आणि ते सर्व अजूनही प्रकाशित होत आहे आणि विश्वाला प्रकाशित करत आहे। गुरुकुल म्हटलं जातं। गुरुकुल काय आहे? गुरुकुल, गुरुकुलाचा मी 2 अर्थ करतो। एक, ज्या ठिकाणी गुरूंचा समूह आहे, कुल म्हणजे समूह, गुरूंचा समूह आहे जो आपल्या शिष्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर प्रयत्न करत असतो, असं स्थान ज्या ठिकाणी गुरूंचा समूह आहे। आणि दुसरा अर्थ आहे कुल परंपरेने गुरु ज्या ठिकाणी निर्मित होत आहेत, कुल परंपरेने गुरु ज्या ठिकाणी निर्मित होत आहेत। आचार्य समंतभद्रांना त्यांच्या गुरूंकडून, आचार्य शांतीसागर महाराज असो किंवा आणखीन लौकिक शिक्षणामध्ये ज्यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतलं, जसं जयपूरला येऊन त्यांनी जैन धर्माचं शिक्षण घेतलं, अनेक असे गुरु त्यांचे असतील। त्याच्यानंतर स्वतः ते गुरु बनले आणि स्वतः गुरु बनल्यानंतर अनेक शिष्यांना त्यांनी शिक्षण दिलं आणि त्या शिष्यांची फार लांबलचक परंपरा आहे। गुरुकुल परंपरेमध्ये गुरुकुलांचे संचालन करणारे, आध्यात्मिक धार्मिक शिक्षण देणारे, व्रती, त्यागी अशा अनेक गुरु परंपरा त्यांनी जी सुरू केलेली होती त्याची चर्चा विगत 2 दिवसापासून आम्ही सर्व करतच आहोत। कालच आमच्या मुख्याध्यापकांचे सुपुत्र आणि सध्या जे मुख्याध्यापक आहेत गोमटेश बेडगे यांनी
पुष्कळशा गुरूंची या ठिकाणी आठवण केलेली होती. ती गुरु परंपरा सुरू झाली. मी माझ्यासाठी स्वतःसाठी जोडतो तर माझे गुरु ब्रह्मचारी यशपालजी अण्णाजी, त्या ठिकाणी बेडगे गुरुजी आमचे मुख्याध्यापक होते. आणखीन पुष्कळ त्या ठिकाणी शिकवणारे जे काही आमचे गुरु होते, त्या गुरूंचे गुरु आचार्य समंतभद्र महाराज, त्यांच्याकडून शिक्षण घेऊन त्यांनी आम्हाला घडवलं. आणि त्यातून आम्ही इथे आल्यानंतर पुन्हा आम्हाला जयपूरला ब्रह्मचारी यशपालजी अण्णाजींचं सानिध्य मिळालं. आणखीन डॉक्टर हुकुमचंदजी भारेल इत्यादी गुरूंचं सानिध्य मिळालं. आम्ही अध्ययन केलं आणि अध्ययन पूर्ण झाल्यानंतर आम्ही गुरु बनलो. माझ्यासमोर आणखीन पुष्कळसे असे गुरु दिसत आहेत. आलोकजी गुरु बनले, कीर्तिंजय गोरे दिसत आहेत, अनंत विष्णू बहुत पुष्कळ सारे दिसत आहेत. हे सर्व इथून शिक्षण घेऊन गुरु बनले आणि आता हे पुन्हा पुढं शिक्षण देत आहेत. मी म्हणतो माझे विद्यार्थी आता गुरु बनले. जितेंद्र राठी माझा विद्यार्थी, तोही आता गुरु बनलेला आहे. डॉक्टर नेमिनाथ बाहुबलीला आहेत, ते आता माझे विद्यार्थी, ते गुरु बनले आणि आता ते पुन्हा पुढे शिकवत आहेत. त्यातून पुष्कळसे विद्यार्थी लौकिक शिक्षणाकडे तर पुष्कळ जातच आहेत, पण फक्त लौकिक शिक्षणाकडेच नव्हे तर या धार्मिक आणि आध्यात्मिक शिक्षणाकडे. आता नेमिनाथचे शिष्य जे बाहुबलीमध्ये आहेत, आलोकजींचे शिष्य जे कारंजाला आहेत, ते पुन्हा जयपूरला येतात, इथं शिक्षण घेतात, कोणत्याही विद्यालयात जातात, तिथं शिक्षण घेऊन पुन्हा तेही या मार्गाला लागून गुरु बनतात. ही कुल परंपरा निश्चित रूपाने पुढे चालत राहणार आहे आणि हा गुरुकुलाचा फार मोठा आम्हाला वाटा आहे, योगदान आहे. फार मोठे उपकार आमच्यावरती आहे आणि पूर्ण जिन शासनावरती आहे. आणि याच्यामुळे देशामध्ये जे काही शांतीचं वातावरण बनण्यासाठी कारण बनत आहे, त्यासाठी सुद्धा याचा फार मोठा योगदान आहे. अशी गुरुकुल परंपरा ज्यांनी सुरू केली, त्या गुरुकुलामध्ये मी बाहुबलीला राहिलो म्हणून बाहुबलीच्या गुरुकुलामध्ये आम्ही प्रवेश करू. तर बाहुबलीच्या गुरुकुलामध्ये प्रवेश करत असताना प्रवेशद्वारावरती 2 बोध वाक्य लिहिलेली आहेत, ब्रीद वाक्य लिहिलेली आहेत, 2 सुभाषितासारखी वाक्य लिहिलेली आहेत. त्या 2 वाक्याच्या आधारेच मला आज चर्चा करायची आहे. त्या गुरुकुलाच्या प्रवेशद्वारामध्ये हे 2 बोध वाक्य आम्हाला गुरुकुलात तर प्रवेश करवतातच, त्याच्याच बरोबर आचार्य समंतभद्रांच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वामध्ये प्रवेश करवतात. कसं व्यक्तित्व घडलं त्यांचं, इतकी मोठी कृती ते कशामुळे करू शकले, त्याला सुद्धा आधार ते 2 ब्रीद वाक्य आहेत. त्याचबरोबर हा प्रवेशद्वार त्या गुरुकुलाचा तर आहेच, जो समोर उभा आहे, त्याच्याशिवाय आमच्या सुखी जीवनाचा तो प्रवेशद्वार आहे. आम्ही सुखी कसे होऊ त्याचा प्रवेशद्वार आहे. आणि सुखी जीवनाचाच, लौकिक सुखी जीवनाचाच नव्हे तर मुक्ती मार्गाचा प्रवेशद्वार आहे, मुक्तीचा प्रवेशद्वार आहे. 2 वाक्य आपण पुष्कळ वेळा ऐकलेली आहेत. एक वाक्य आहे, उन्नतम मानसम यस्य भाग्यम तस्य समुन्नतम. आणि दुसरं वाक्य आहे, ज्ञानेन पुंसाम सकलार्थ सिद्धी. आणि एका प्रकारे या 2 वाक्यामध्ये चरणानुयोग आणि द्रव्यानुयोगाचा सार, जिनवाणीचा सार एका प्रकारे त्या ठिकाणी एकत्र झालेला असेल, असे हे 2 वाक्य आहेत. आणि हे वाक्य त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरती लिहिले गेले. याचा अर्थ आचार्य समंतभद्र महाराज हे पर उपदेश कुशल बहु तेरे असे नव्हते, फक्त दुसऱ्यांना सांगण्यासाठी नव्हते. याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून त्यांनी स्वतः आपलं जीवन उन्नत बनवलेलं होतं आणि आपल्या सकलार्थ सिद्धी, आपल्या प्रयोजनाची सिद्धी
त्यांनी निश्चित रूपाने केलेली होती. त्यांचं जे काही व्यक्तित्व आणि कृतित्व आता समोर आपल्या दिसत आहे त्याला आधार निश्चित रूपानं उन्नतम मानसम यस्य, ये उन्नत मानसिकता. जन्मापासून आज त्यांचा जन्मदिवस काय घेऊन आलेले असतील, निश्चित रूपानं पूर्व संस्कार काही असे घेऊन आलेले होते ज्याच्यामुळे लौकिकतेकडे त्यांचा कल गेलाच नाही, कधीही गेला नाही. जेव्हा पुढे जीवनात निघाले, युवा झाले, तेव्हा एक ध्येय वेडा युवक होऊन निघाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा सहयोग दिला, पण जेव्हा पाहिलं की देशाच्या स्वातंत्र्यासाठी तर अनेक लोक लागलेले आहेत, पण हा जीव जो अज्ञानाच्या परतंत्रामध्ये आहे आणि त्या अज्ञानाला मानसिकता जी खाली गेलेली आहे, व्यसनाधीनता, 5 इंद्रियांच्या विषयांची अधीनता, कषायांची अधिकता, यामुळे ज्याची मन खचलेली आहेत, अजून मनाचीच उन्नतता झालेली नाही, तो ज्ञानाच्या मार्गावरती काय चालणार आहे तो. म्हणून त्यांनी देशापेक्षा व्यक्तीला, मानवाला आणि जीवाच्या कल्याणासाठी कार्य केलं पाहिजे, म्हणून ते इकडे वळले आणि या 2 वाक्याने घेऊन एका प्रकारे त्यांनी कार्य सुरुवात केली. त्याच्याचमुळे ते घडले आणि जे काही आपल्याला समोर दिसत आहे संपूर्ण समाज समजा ते सर्व घडवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या शिष्यवर्गामध्ये सुद्धा त्यांचं मानस उन्नत करणे आणि ज्ञानानं त्यांना समृद्ध करणे, या 2 गोष्टीने व्यक्ती जर समृद्ध झाला तर तो विश्वामध्ये कुठेही जाओ पण दुखी होऊ शकत नाही, हरू शकत नाही, मागे पडू शकत नाही, कधीही सफलता त्याला निश्चित रूपाने मिळत राहते. म्हणून या 2 वाक्यांनी त्यांनी सुरुवात केली आणि ह्या 2 वाक्यांना फक्त तिथंच लिहून सोडलेलं नाही, तर संपूर्ण परिसर, गुरुदेवांची विशेषता, त्यांनी मनामध्ये तत्वज्ञान, सुविचार हे सर्व अंकित करण्याचा प्रयत्न तर केलाच केला, पण बाहुबलीच्या कणाकणामध्ये जिथं जिथं शक्य होतं तिथं अशी सुंदर वाक्य लिहून ठेवली. मला आज या 2च वाक्यांच्या संबंधी जे वाक्य तिथे लिहिलेली आहेत त्याच वाक्यासंबंधी विचार करायचा आहे. उन्नतम मानसम यस्य, लौकिक जीवनामध्ये मन वचन काया या 3चा आपण उपयोग करत असतो. मन वचन आणि काया. तर मन वचन कायेचा उपयोग करत असताना सर्वात अगोदर शुद्धता कशाची असायला पाहिजे. कायेची शुद्धतावरती आपण पुष्कळ लक्ष कदाचित देतो, वचनाच्या शुद्धतेवरती लक्ष देतो, परंतु जीवन सुख शांतिमय बनण्यासाठी या 2च्या शुद्धतेने काही होणार नाही. जोपर्यंत मनाची शुद्धता नाही. या 2च्या शुद्धतेमुळे मनामध्ये शुद्धता येईल की सांगता येत नाही, पण मन जर शुद्ध झालं तर निश्चित रूपानं वाणीही शुद्ध होते आणि कायाही सहज शुद्ध होते. मन ज्यांचं शुद्ध असतं त्यांनी काया शुद्ध केली नसली तरी सुद्धा काया शुद्धच असते. मुनिराज स्नान व्रताचे धारी असतात, पण मनाच्या शुद्धतेमुळे त्यांची काया सुद्धा शुद्ध, पवित्र आणि आम्हाला पूज्य असते. म्हणून मनाची शुद्धता, उन्नत मानसम यस्य, मनामध्ये जे असेल. पुष्कळसे लोक म्हणतात की भविष्य आणि भूतकाळ काय, आमचा आपण थोडंसं पाहू. भूतकाळ काय आणि भविष्यकाळ काय आहे. मी सांगतो आत्ता पाहू शकतो आम्ही आपलं भविष्यकाळ आणि भूतकाळ. भूतकाळ आपला कसा होता आपला भूतकाळ. अरे आपण सध्या ज्या स्थितीमध्ये आहोत, जर चांगल्या स्थितीमध्ये आहोत याचा अर्थ आपलं मानस सुद्धा अगोदर चांगलं होतं, उन्नत होतं, म्हणून आम्ही चांगल्या स्थितीमध्ये आलेलो आहोत. जर आपलं मानस त्या ठिकाणी उन्नत नसतं, पवित्र नसतं, तर अशा पवित्र मनुष्य भवाला, पवित्र जैन कुळाला
जैन कुळामध्ये येऊन देवशास्त्र गुरूंच्या समागमाला आणि त्या देवशास्त्र गुरूंच्या समागमाला प्राप्त करून आपल्या जीवनाला पवित्र करणं, या स्थितीमध्ये आम्ही आलोच नसतो. याचा अर्थ आमचा भूतकाळ ही सुद्धा उन्नत मानसवाला होता. आणि आपलं भविष्य कसं होणार आहे हे मनावरून ठरवू शकता. मन जर उन्नत असेल तर निश्चित रूपाने भाग्य ही पुढं उन्नत होतं. आणि जर मनातच उन्नतता नसेल तर भाग्य कधीही उन्नत होऊ शकत नाही. जर भविष्य आपलं उज्ज्वल करायचं असेल तर मनाची उन्नतता. विद्या मंदिरामध्ये एक श्लोक लिहिला संस्कृतमध्ये, निर्विकारम मनो यस्य हृदयम यस्य शीतलम तस्य मित्रम जगत सर्वम मुक्तिस्तस्य करे स्थिता. काय काय या मनाच्या पवित्रतेचं काय स्थान आहे. या मनाच्या पवित्रतेमुळे हृदय शीतल होतं. आणि ज्यांचं मन पवित्र असल्यामुळे हृदय शीतल झालेलं आहे, तस्य मित्रम जगत सर्वम. मनाची पवित्रता ज्याची असेल त्याचा शत्रू कोण होणार आहे. आणि याच मनाच्या पवित्रतेमुळे मुक्ती मार्गाने चालू शकतो. म्हणून लिहिलं, मुक्तिस्तस्य करे स्थिता. अरे त्याच्या हातामध्ये मुक्ती येते. ये उन्नतम मानसम यस्य. हिंदीमध्ये एक कहावत चालते, माहित आहे सर्वांना, ते सुद्धा त्या ठिकाणी अंकित केलेलं आहे. बाहुली मंदिर परिसरामध्ये, मन को जीते जीत है, मन को हारे हार. मन को जीते जीत है, मन को हारे हार. म्हणून मनाला सांभाळण्याची प्रेरणा जास्त दिली जाते. पुन्हा बाहुबली मंदिर परिसरातच लिहिलं, मनाला सांभाळा, सर्व काही सांभाळलं जाईल. मनाला मोकळं सोडलं तर कठीण आहे. एक याग मंडल विधान आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मचारी शीतल प्रसादजींचं लिहिलेलं आहे. त्याने असं लिहिलं, मन जे आहे हे माकडासारखं आहे. इतकं चंचल असतं की ते इकडं तिकडं पळतच असतं. तर काय केलं पाहिजे, तर मनाला धरून आणि त्याला शास्त्ररूपी वृक्षावरती सोडून द्या. शास्त्ररूपी वृक्षावरती सोडून द्या. मग काय करेल की त्यावरती शास्त्रामध्येच लागून राहील. तर इकडे त्या झाडावरतीच राहील ना, मग इकडे तिकडे जास्त उधम करणार नाही. ते असं शास्त्रामध्ये लावून द्या. मनाला सांभाळलं तर सर्व मन सांभाळलं जातं, सर्व जग सांभाळलं जातं. म्हणून पुन्हा छंद लिहिला, मन लोभी मन लालची, मन चंचल चित चोर, मन के मते न चालिये, छिन छिन में मन और. मनाला सांभाळा. आणि लिहिलं, मन जर सांभाळलं असेल तर कुठेही राहा, काही फरक पडत नाही. मन हाथ सदा जिनके, घर ही वन है, वन ही घर है. मन हाथ सदा जिनके, घर ही वन है, वन ही घर है. अरे मन ज्यांच्या हातामध्ये आहे ते या भोगी, रागी, द्वेषी अशा 5 इंद्रिय विषय भोगामध्ये, भौतिक चक्राचौंधामध्ये, अशा घरामध्ये जरी राहिले तरी सुद्धा एकांत मनामध्ये राहिल्यासारखे आहेत. कारण मनावरती त्यांचा कंट्रोल आहे. असंयम होऊ शकत नाही. विषय कषायामध्ये जे गुरफटून जाऊ शकत नाहीत. आणि वनामध्ये गेल्यानंतर वनात होणारे कष्ट त्यांना काही वाटत नाही. त्या मनाच्या आधारे सहज शांततेने तिथं राहू शकतात आणि आत्मसाधना करू शकतात. म्हणून मन हाथ सदा जिनके, घर ही वन है, वन ही घर है. हे मनाला पवित्र ठेवण्यासाठी अनेक ठिकठिकाणी आचार्य समंत भद्रांनी ही अशी वाक्य लिहून ठेवली. आणि या वाक्यावरती विचार केला, उन्नतम मानसम यस्य. मन उन्नत का होणार नाही. मंगल निनाद मध्ये एक गीत लिहिलेलं आहे ना, मन माझे सुंदर होवो, वरी जावो, गुण गावो, प्रभु पद कमली नित राहो. मन माझे सुंदर होवो. ही मनाची सुंदरता जर आली तर जीवन निश्चित रूपानं सुंदर होतं. म्हणून हे वाक्य गुरुदेवांनी प्रवेशद्वारावरतीच लिहून ठेवलं. दुसरं वाक्य, ज्ञानेन पुंसाम सकलार्थ सिद्धी. ज्ञानेन पुंसाम सकलार्थ सिद्धी. आम्ही आपल्या मनाला पवित्र करू इच्छितो. मन कसं पवित्र होईल त्याच्या संबंधी म्हणजे गुरुदेवांच्या मना जे अध्ययन केलेलं होतं
त्या अध्ययनाच्या आधारे आपलं जीवन कसं सुंदर व्हावं, जीवन कसं सुखी व्हावं, जीवन कसं आध्यात्मिक व्हावं, याकडे त्यांचा कल किती होता हे आपल्याला सहज लक्षात येतं. मन कसं पवित्र करावं, या दोन्हीला जोडत असताना, ज्ञान आणि मन याला जोडताना त्या ठिकाणी एक मराठीचा छंद लिहिलेला आहे. ज्ञानाने मन शुची होते, वाणी बनते पवित्र सत्याने, गुरु सेवा करी देह शुची, सुचिता कथयली अशीच जिने. जिनेंद्र भगवंतांनी पवित्रता करण्यासाठी काय सांगितलेलं आहे? ज्ञानाने मन शुची होते. मनाची पवित्रता कशाने शुची होणार, पवित्र होणार? पुष्कळसे लोक असं म्हणतात, आचरण तुम्हारा ठीक नहीं, कल्याण तुम्हारा कैसे हो. आचरण तुम्हारा ठीक नहीं, कल्याण तुम्हारा कैसे हो. मी म्हणतो, विचार तुम्हारा ठीक नहीं, आचरण तुम्हारा ठीक कैसे हो. विचारच तुमचे ठीक नसतील तर आचरण ठीक कसं होणार? आणि आचरण ठीक नसेल तर जीवन ठीक होणार नाही. पण विचार ठीक कशाच्या आधारे होणार? ज्ञानाच्या आधारे. विचाराला ज्ञानाचा आधार असेल, समजदारीचा आधार असेल तर विचार सरळ होऊ शकतात, आणि ज्ञानाचा आधार नसेल तर विचार सरळ कसे होणार? म्हणून ज्ञानाने मन शुची होते, वाणी बनते पवित्र सत्याने, गुरु सेवा करी देह शुची, सुचिता कथयली अशीच जिने. सुखी होऊ इच्छिता, पण सुखी होण्यासाठी आमचं लक्ष फक्त 2 वस्तूवरती असतं. एक, धन कमवा, आणि धनाच्या माध्यमातून या तनाला सुखी करा. धन कमवा आणि तनाला सुखी करा. पण आजकाल असं म्हणतात, आम्ही जीवनभर धन कमविण्यासाठी तनाला घासतो, घिसवतो, तनाला वापरतो, आणि नंतर धन आपल्या जवळ येतं तोपर्यंत तन अशा स्थितीमध्ये होऊन जातं की ते जीवनभर कमवलेलं धन मग तनाला सांभाळण्यासाठी खर्च करावं लागतं. हे तन धन हेच आपण घेत असतो. त्यासाठी लिहिलं, सुखी व्हायचं असेल तर कशाचा आधार घेतलेला पाहिजे? ज्ञानेन पुंसाम सकलार्थ सिद्धी. ज्ञानेन पुंसाम सकलार्थ सिद्धी यामध्ये पुरुष शब्दाचा जो प्रयोग केलेला आहे तो दोन्ही अर्थामध्ये समजून घ्या. लौकिक दृष्टीनं मनुष्यांचा सर्व प्रयोजनांची सिद्धी ज्ञानानं होणार. ज्ञानेन पुंसाम सकलार्थ सिद्धी. आणि पुरुष आत्म्याला म्हटलं जातं, अस्ति पुरुषस चिदात्मा. चैतन्य स्वरूप आत्म्याला पुरुष म्हटलं जातं. म्हणजेच आत्म्याच्या सर्व प्रयोजनांची सिद्धी सुद्धा ज्ञानानेच होते. म्हणून सुखी व्हायचं असेल तर आधार काय? त्यासाठी फार मार्मिक छंद लिहिला. धन भोगों की खान है, तन रोगों की खान, ज्ञान सुखों की खान है, दुःख खान अज्ञान. धन आल्यानंतर भोगच भोग एकत्र होणार आहे. धनामुळे भोग मिळेल, आणि तन आमचा कसा आहे की रोगों की खान, ज्ञान सुखों की खान है, दुःख खान अज्ञान. सुख घ्यायचं असेल तर ज्ञानाशिवाय येत नाही, आणि दुःख आहे ते अज्ञानामुळे आहे. म्हणून ज्ञान सुखों की खान है, दुःख खान अज्ञान. पण ते ज्ञान कोणतं असायला पाहिजे? ते सम्यक ज्ञान असायला पाहिजे. म्हणून जे सुखों की खान ज्ञान म्हटलेलं आहे, लौकिक ज्ञानानं काय होणार आहे? लौकिक ज्ञानानं कदाचित वर्तमान या शरीरासाठी पोट भरण्याचे 5 इंद्रिय विषय भोगांचे साधन मिळू शकतील, परंतु आत्मिक सुख आणि शांती या ज्ञानाने मिळणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? दान करा, व्रत करा, तप करा. याच्यामुळे होईल काय? धनामुळे होईल काय? याच्यासाठी फक्त सम्यक ज्ञान पाहिजे. याचा उल्लेख करताना त्या ठिकाणी एक छंद लिहिलेला आहे. धनते कल्मश ना कटे, धनते कल्मश ना कटे, काटे सम्यक ज्ञान. धनते कल्मश ना कटे, काटे सम्यक ज्ञान. ज्ञान विना धन क्लेश कर, ज्ञान एक सुख खान. फार संपत्ती असणं हे बरं की वाईट? फार संपत्ती असणं हे बरं की वाईट? आजकाल पुष्कळशा लोकांची समस्या असते, आणि आम्ही हे समजतो की जे श्रीमंत असतात त्यांचीच मुलं बिघडतात,
श्रीमंत, कारण त्यांच्याकडे पैसा आहे उडवायला, त्यामुळे त्यांची मुलं बिघडत असतात. पण वास्तविक काय श्रीमंतीमुळेच बिघडतात काय? म्हणजे संस्कार बिना सुविधा पतन के कारण है. ब्रह्मचारी रवींद्रजी आहेत, त्यांचे वाक्य आहे, संस्कार बिना सुविधा पतन के कारण है. जर संस्कार नसतील तर हे सर्व सुविधा आहे आपल्याला विषयभोगाकडे वळवतात आणि विषयभोग मिळाले नाही तर वाईट व्यसनांकडे घेऊन जातात. परंतु जर संस्कार असतील तर, म्हणून धन आहे आणि ज्ञान नसेल, ज्ञान विना धन क्लेश कर. ज्ञान नसेल आणि धन असेल तर ते दुःखालाच देणारं आहे, आकुलतेलाच देणारं आहे. आणि जर ज्ञान असेल, किती असो ना, मग अरे चक्रवर्ती सारखं इतकं तर धन आपल्याकडे होणार नाही ना. चक्रवर्ती सारखं धन असताना सुद्धा ते कसे शांत असतात नेहमी? का बरे? कारण त्यांना सम्यक ज्ञान, भेद विज्ञान आहे, सम्यक ज्ञान आहे. आणि त्या सम्यक ज्ञानामुळे त्या सर्व 6 खंडाच्या राज्याला सुद्धा सोडून आपलं कल्याण ते करू शकतात आणि करतात. म्हणून ज्ञान एक सुख कान. षडालाच्या पंक्ती सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. ज्ञान समानन आन जगत में सुख को कारण, ही परमामृत जन्म जरा मृत्यू रोग निवारण. या ज्ञानाच्याच आधारे आपलं कल्याण होऊ शकतं. म्हणून आचार्य समंतभद्रांनी स्वतः स्वाध्याय केला आणि प्रत्येकाला स्वाध्यायाची प्रेरणा दिली. नेहमी स्वाध्यायाचीच प्रेरणा दिली की स्वाध्याय करा बाबा, स्वाध्याय करा. तसं मी तर सांगितलं तुम्हाला, ज्ञानाची गोष्ट घेतली तर भेद विज्ञानाची गोष्ट, भेद विज्ञानाची चर्चा सुद्धा त्यांनी पुष्कळ केलेली आहे. लौकिक स्वातंत्र्याच्या साठी सरी लढा देतच होते दुसरे, पण जीवाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला पाहिजे. म्हणून बाहेर हे जिन मंदिर तर त्यांनी तयार केलंच केलं आणि जिनवाणी सुद्धा ठिकठिकाणी लिहून ठेवली. जर तुम्ही साक्षात जिनवाणी उघडून वाचत नसाल तर या पूर्ण मंदिर परिसराला एका प्रकारे जिनवाणी सारखं बनवून ठेवलं. तसं समोशरण मंदिरामध्ये जे कुंदकुंद आचार्यांचे 5 परमागम आहेत ते तर त्या ठिकाणी संगमरमरावरती उत्कीर्ण आहेतच आहेत सर्वत्र. आणि याविषयीही असं समजलं जातं की आध्यात्मिक सत्पुरुष कांजी स्वामी जेव्हा बाहुबली यात्रेमध्ये आलेले होते बाहुबलीच्या दर्शनासाठी, तेव्हा समोशरण मंदिरामध्ये उभे राहिले आणि त्यांना हे सांगितलं, दाखवलं गेलं की या ठिकाणी परमागम लिहिलेलं आणि कधी उत्कीर्ण केलेलं आहे. तर त्यावेळी सोनगडला पंचपरमागम मंदिर बनवलेलं आहे, परमागम मंदिर, तिथं उत्कीर्ण केलं. पण त्याही अगोदर इथं उत्कीर्ण केलेलं होतं. हे जेव्हा कांजी स्वामींना कळालं तेव्हा ते म्हणाले की आप तो हमारे ही आगळ गेव. अरे तुम्ही तर आमच्या सुद्धा पुढे गेला, म्हणजे आमच्याही अगोदर इथं कुंदकुंदेवांचं पंचपरमागम इथं उत्कीर्ण झालेले आहेत. म्हणजे अध्यात्म त्या ठिकाणी होतं. आम्हाला असं वाटतं, अनेकांना वाटू शकतं की समंतभद्र महाराज हे बाहेरच्या लौकिक कार्यामध्ये इतके आपल्याला गुरफटून घेतलेले, काय आपलं आत्मकल्याण केलेलं असेल. परंतु त्यांच्या आतमध्ये जी चिंतन, जी विचारधारा होती त्याच्यातूनही लक्षात येतं ती विचारधारा स्वतःला कल्याणकारी आहे आणि अशीच सर्वांना कल्याणकारी व्हावी. म्हणून त्यांनी फक्त भगवंताचं दर्शन करू नका, याच्याच बरोबर त्यांचे हे वाक्य वाचा, त्यांनी जो उपदेश दिलेला आहे त्याला वाचा आणि ज्या प्रकारे भगवंतानी आपलं कल्याण करून घेतलेलं आहे तसं आपलं कल्याण करून घ्या. आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना बृहन्मूर्ती भगवान बाहुबलींची, त्याच्या समोर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये खाली बसून सामायिक आदी सायंकाळच्या क्रिया होत होत्या. आणि त्याच वेळेला त्याच्या बाजूला जितके छंद लिहिलेले आहेत त्यातील पुष्कळ छंद बोलवले जात होते. त्यावेळी बोलत होतो, पण इतका त्यांचा मर्म लक्षात येत नव्हता, परंतु ते हृदयावरती उमटलेले होते. कारंजा गुरुकुल, कारंजाच्या एका संगोष्ठीमध्ये मी एक वाक्य बोललेलं होतं, मी माझं सौभाग्य समजतो
एका गुरुदेवानी ज्ञानाचा पाया भक्कम करून दुसऱ्या गुरुदेवांच्या कडे त्याच्यावरती अध्यात्माचा महल उभा करण्यासाठी मला जयपूरला पाठवलं, एका गुरुदेवानी दुसऱ्या गुरुदेवांच्या कडे. कारण त्या वयामध्ये ज्ञान तर झालं, पण त्याची खोली इतक्या लक्षात आलेली नव्हती. पण ती खोली इथं लक्षात आली आणि आता ते छंद गुणगुणतो आणि मला फार सुंदर वाटतात, फार एकदम मनाला लागणारे. काही क्षणालाचे आहेत, काही अन्यत्रचे आहेत. एक आपलं मूळ लक्ष क्या, ज्ञानेन पुंसाम सकलार्थ सिद्धी. पण कोणत्या ज्ञानाने, कशाचं ज्ञान करायचं, जगाच्या ज्ञानाने काय होणार आहे, येथपर्यंत की शास्त्राच्या ज्ञानाने काय होणार आहे, शास्त्रातून सार काय घ्यायचं. लाख बात की बात यही, कोठी ग्रंथ को सार, जो चुकसावो भ्रात तो आत्म अनुभव धार. कोटी ग्रंथ को सार, लाख बात की बात, कोटी ग्रंथ को सार. करोडो ग्रंथांचा सार हाच आहे. जर सुख पाहिजे असेल आत्म अनुभव धार. लाख बात की बात यह निश्चय उर लावो, तोरी सकल जग दंड फंद निज आत्म ध्यावो. या आत्म्याचा ध्यान करण्याची प्रेरणा दिली. बाहुबली मंदिरामध्ये सकाळची पूजा आम्ही बाहुबली मंदिरात करत होतो. बाहुबली मंदिरामध्ये जितके समोर ज्याला काय म्हणता लेंटर असतात ना, जितके निघालेले आहेत त्या प्रत्येकावरती वाक्य लिहिलेलं आहे, मैं ही ज्ञाता ज्ञेय को, मैं ही सिद्ध परमात्मा, मैं ही आत्मराम, मैं ही ज्ञाता ज्ञेय को, मैं सुख निधान. हे अशी सुंदर सुंदर वाक्य लिहिलेली आहेत. आणि शेवटी काय आम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे, ज्याच्या आधारे वास्तविक उन्नतम मानसम यस्य भाग्यम तस्य समुन्नतम आणि ज्ञानेन पुंसाम सकलार्थ सिद्धी. सर्व प्रयोजनांची सिद्धी वास्तविक आत्मिक सुखाची प्राप्ती करण्यासाठी आहे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, ते दोन छंद अत्यंत प्रिय आहेत. अनेक वेळा मी बोलत असतो. त्या छंदांच्या उल्लेखापूर्वक मी आपली चर्चा पूर्ण करतो. याही देह देवल में केवली स्वरूप देव, ताकि कर सेव मन कहाँ दौड़े जाते हैं. एक घड़ी आधी से भी याद, जो आत्म अनुभव करो कटे कोटि अपराध, कटे कोटि अपराध. ज्या आत्म्याची चर्चा केली जाते तो आत्मा कुठे दूर नाही. याही देह देवल में केवली स्वरूप देव. कधी कधी विचार येतो, ज्या ठिकाणी नमोकार मंत्र म्हणता येत नव्हतं कुणाला, काल पुष्कळ दिवसापासून चर्चा चाललेली आहे, आणि जे महाराजांनी नमोकार मंत्राची अभियान चालवलेलं होतं, मला माहित आहे. जेव्हा आम्ही सुट्टीला घरी जात होतो त्यावेळेला तो फॉर्म आम्हाला दिलेला होता आणि आम्हाला सांगितलेलं होतं, घरी घरी जा, नमोकार मंत्र सांगा, बोलून घ्या आणि नावं लिहून आणा. कोणी लिहिलेलं आहे, कोणी बोललेलं आहे, शुद्ध बोलले. आणि मला आठवतं, वास्तविक बुजुर्ग झालेले सुद्धा नमोकार मंत्र शुद्ध बोलू शकत नव्हते. आणि आता त्या ठिकाणी इतका धर्माचा प्रचार झालेला आहे, आध्यात्मिकतेकडे वळलेले आहेत. हे सर्व वास्तविक आचार्य समंत महाराजांचाच फार मोठा वाटा आहे याच्यामध्ये. आणि ह्या गोष्टी त्यावेळी तिथं लिहून ठेवणं, लोकांनी ऐकावं, वाचावं, कधीतरी लक्ष येईल, कोणाला तरी लक्षात येईल. याही देह देवल में केवली स्वरूप देव, ताकि कर सेव मन कहाँ दौड़े जाते हैं. वेळ नाही मला, एक घड़ी आधी से भी याद, जो आत्म अनुभव करो कटे कोटी अपराध. आम्ही सुद्धा त्यांच्या या संदेशांना आपल्या जीवनामध्ये घ्यावं, आपलं मानस उन्नत बनवावं आणि आपल्या सर्व प्रयोजनाची सिद्धी करून घ्यावी. तरच त्यांचं वास्तविक स्मरण म्हटलं जाईल. आपण या मार्गावरती चालून आपलं कल्याण करावं, याच पवित्र भावनेनं मी आपली चर्चा पूर्ण करतो.